ओय, पाकिट कोणाचं हरवलंय का? अरे होय रे पोरा, कदाचित ते पाकिट माझंच असलं पाहिजे. दाखवतो, पण आधी मला सांगा या पाकिटात काय काय? काही नाही रे, त्या पाकिटात थोडे पैसे आणि माझ्या देवाचा फोटो आहे. देवाचा तर फोटो कोणत्या पण पाकिटात असू शकतो. मी कसं मानू हे पाकिट तुमचंच आहे म्हणून? बाळा, हे पाकिट मी हायस्कूलमध्ये होतो ना तेव्हाच आहे. ते माझ्या वडिलांनी मला दिलं. त्याच्यामध्ये मी देवाचा फोटो ठेवला. नंतर मला वाटलं की माझे वडील हे माझ्यासाठीच देव आहे, म्हणून देवाच्या फोटोवर त्यांचा फोटो चढवला. नंतर मला वाटलं की मी किती सुंदर आहे तरुणपणामध्ये, मग मी माझा पण फोटो त्याच्यावर चढवला. नंतर माझ्या जीवनामध्ये एक प्रेयसी आली. मला वाटलं प्रेयसी म्हणजे माझं जग आहे, म्हणून तिचाही फोटो मी त्या पाकिटावर चढवला. नंतर योगायोगानं आमचं लग्न झालं. मला एक मुलगा झाला. किती आनंद झाला म्हणून तुला सांगू. मुलगा म्हणजे सर्व काही असं मला वाटायला लागलं रे. मग मुलाचाही फोटो त्या फोटोवर चढवला. मग पाकिटामध्ये जागा कमी पडली म्हणून देवाचा आणि आई वडिलांचा फोटो पाकिटामधून काढून बाजूला ठेवला. पण नियतीचा खेळ कसा असतो बघ. त्यानंतर काही दिवसातच माझ्या आई वडिलांचं निधन झालं आणि एका दुर्धर अशा आजारामध्ये माझी बायको पण मला सोडून गेली. मग पुढे काय झालं हो बाबा? नंतर मुलाचं लग्न झालं. मुलाला आणि सुनेला हे घर छोटं वाटायला लागलं म्हणून त्यांनी शहरामध्ये फ्लॅट घेतला. ते शहरामध्ये निघून गेले. मी घरामध्ये एकटाच राहिलो रे. ज्या दिवशी मुलगा आणि सून निघून गेले ना, त्या दिवशी मी खूप 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 रडलो बघ. आयुष्यात मी एवढंच पहिल्यांदा रडलो. माझ्या घरात प्रत्येक नातं जगताना आणि मरताना मी पाहिलं. नंतर मी पेटीतला देवाचा फोटो काढला आणि माझ्या छातीशी धरला. त्या दिवशी मला विलक्षण शांतता लाभली. इतकी नाती आली आणि गेली, पण माझ्या देवाशीच अखंड नातं राहिलं रे. माझा देव कधी माझ्यावर रागावला नाही. माझा देव कधी माझ्यावर रुसला पण नाही. तेव्हापासून ह्या पाकिटामध्ये फक्त माझ्या देवाचाच फोटो आहे रे. त्या पाकिटामध्ये एक 100ची नोट आहे, पण त्या पैशाचं काही नाही मला. फक्त माझा देव मला दे रे, माझा देव, बस, दुसरं काही नाही. बाबा शांत व्हा. मला तुमचं बोलणं ऐकून विश्वास पटला बघा. हे घ्या तुमचं पाकिट. येतो दादा मी.